सगळ्या गोष्टी नाही, मतदान संध्याकाळी आहे हो. तरी तुमची भूमिका स्पष्ट का? भूमिका झालेली आहे आमची. पण मी माझी भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका आम्ही एक मान्य केलेली आहे सगळ्यांनी, शिवसेना पक्ष प्रमुखांनी, ती भूमिका आमच्या खासदारापर्यंत पोहोचलेली आहे. पण ही मीडियासमोर सांगायची भूमिका नाही ना या क्षणी. जेव्हा मतदान होईल त्यानंतर आमचे लोक बाहेरून सांगतील ना. अजिबात नाही. आम्ही पळपुटे नाही. जी भूमिका आम्ही स्वीकारली आहे ती स्वीकारली. बोला ना काय तुमचं, तुम्ही आता बोला. वक्फचा मुद्दा अजिबात नाही. कोणी सांगणार नाही तळ्यात मळ्यात आहेत ते. आपण काल पाहिलं असेल आमच्याकडे तळ्यात मळ्यात भूमिका. एखादी गोष्ट जरी मला पटली नाही आणि मला माझ्या पक्षाचा आदेश आला, आधी माननीय बाळासाहेब ठाकरे होते, आज उद्धव ठाकरे साहेब आहेत, त्यांनी जर मला आदेश दिला तर तो आदेश तसाच्या तसा पालन करण्याचं माझी मानसिकता आहे. मी माझ्या पक्षाच्या आदेशाला बांधलेला आहे. आमच्या पक्षानं व्हीप काढलेला आहे आणि तो व्हीप स्पष्ट आहे. असं व्हीप तुम्हाला संसदीय कार्याची माहिती देतो. व्हीपमध्ये कोणाला मतदान करावं असं लिहिलं जात नाही. व्हीपमध्ये सभागृहात नाही, ठीक आहे ना, तो सरकार पक्ष आहे ना, तो सरकार पक्ष आहे, त्यांना बिल मंजूर करायचं आहे. आमचे सदस्य अरविंद सावंत JPCवर होते त्या संदर्भात. त्यांनी सर्व बैठकांना हजेरी लावलेली आहे. त्यांनी ज्या गोष्टींना आक्षेप घेतला तो रेकॉर्डवरती आहे. त्यांनी एक डिसेंट नोटसुद्धा दिलेली आहे, ती रेकॉर्डवरती आहे. आणि आमच्या भूमिका अत्यंत पारदर्शक आहेत. फक्त मी वारंवार ह्या लोकांना सांगेन, मूर्ख लोकांना, हे वक्फ बोर्ड आणि हिंदुत्व असं करून तुम्ही हिंदुत्वाचा अपमान करताय. वक्फ बोर्ड हा पूर्णपणे वेगळा विषय आहे आणि अयोध्या हिंदुत्वाचा विषय आहे. जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवणं हा हिंदुत्वाचा विषय आहे. काशी मथुरा हिंदुत्वाचा विषय आहे. कळलं? छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय हिंदुत्वाचे विषय आहेत. संभाजी महाराजांची हत्या हिंदुत्वाशी संबंधित आहे. वक्फ बोर्डचा विषय हा हिंदुत्वाशी संबंधित नाही. आज संध्याकाळी बिल पास झालं, मंजूर झालं, त्याचा या देशाच्या समाज जीवनावरती कोणताही परिणाम होणार नाही. दोन तुकडे असतं, ठाकरे पोटात काही ठेवत नाही, सगळं ओठावर असतं. इतकं कसं काय पोटात ठेवलंय? का भूमिका स्पष्ट होत नाही? काय पोटात ठेवला होईल ना. भूमिका ही फ्लोअरवरती सभागृहात मंजूर सांगायची असते, मीडियासमोर नाही. काल रात्री विरोधी पक्षांची बैठक, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सगळेच लोक हजर होते. तिथे एक आमची भूमिका ठरलेली आहे ना. हा एक आमच्या संपूर्ण आघाडीचा एक निर्णय आहे की आधी आपण चर्चा करायची, चर्चेमध्ये आपले मुद्दे मांडायचे आणि त्यानंतर मुळात मतदान होऊ देतील की नाही हाच प्रश्न आहे. हा महिला विधेयकाच्या वेळेला ज्या प्रकारचा गोंधळ आणि दंगल झाली सभागृहात आणि मतदान होऊ दिलं नाही, अशा प्रकारची दंगल घडवण्याचा डाव दोन्ही सभागृहामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा आणि सरकार पक्षाचा स्पष्टपणे. त्यातच भाजपचे खासदार बोलणार आहेत 4 तास. एनडीएच्या पक्षांना फक्त 40 मिनिटाचा वेळ आहे आणि तुमच्याकडे 3 तास 20 सेकंदाचा वेळ आहे. 20 मिनिट हो, त्यातलं आम्हाला 5 मिनिटं मिळतात शिवसेनेला. पण आम्हाला 5 मिनिटं पुरेशी असतात. पण इंडिया ब्लॉकची काल तुम्ही बैठक अटेंड केली तर त्या इंडिया ब्लॉकची जी भूमिका ठरली आहे त्यासोबत तुमची सहमत आहात तुम्ही 100% सर्व प्रकारे? कालच्या बैठकीत चर्चा झाली, सगळ्यांची मतं जाणून घेतली खरगे साहेबांनी. म्हणजे आम्ही एकमेकांनी मतांचं आदानप्रदान केलेलं आहे आणि असं जे काय वातावरण निर्माण केलं जाते, अख्खा देश या बिलाकडे बघतोय वगैरे असं काय नाही. कोणी या बिलाकडे फार पाहत नाही. अशी बिलं येतात आणि जातात. तिहेरी तलाकचं बिल आलं आणि गेलं, आम्ही त्याच्या बाजूने उभे राहिलो. तिहेरी तलाकचं बिल आलं आणि गेलं. आज तिहेरी तलाक कोणाला आठवत सुद्धा नाही आहे. हे बिल आलं आणि गेलं.
बिहारच्या